नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अर्चनाच किचनमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप छान पौष्टिक अशी एक रेसिपी बघणार आहे। म्हणजेच आज आपण करणार आहे सोयाबीन मसाला। सोयाबीनची मसाल्याची भाजी आज आपण करतोय। तर चला बघूया आपण त्याची रेसिपी। त्यासाठी बघा मी इथे 1 वाटी सोयाबीन घेतलेले आहेत। आपल्याला भाजी किती करायची त्या प्रमाणात इथे सोयाबीन चंक्स घ्यायचे आहेत आणि आपल्याला आता हे पाण्यामध्ये उकळून घ्यायचे। त्यासाठी मी इकडे आधीच पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये सोया चंक्स मी आता टाकून घेतलेले। अगदी 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे सोया चंक्स या पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जे पाण्यावर हा फेस येतो, हा फेस आपल्याला आठवणीने काढायचा आहे। यामुळे आपल्या सोयाबीनला जो एक विशिष्ट प्रकारचा वास येतो तो वास निघून जातो। त्यामुळे हा फेस आठवणीने काढून घ्यायचा आहे। बघा मी इथे हा सगळा जेवढा निघाला तेवढा फेस मी काढून घेतलेला आहे आणि अगदी 2 ते 3 मिनिटं हे सोया चंक्स उकडून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। त्यासाठी मी हे सोयाबीन सगळे चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आहे। आता हे थोडं मी थंड व्हायला ठेवून देते। यामध्ये 1 वाटी मी थंड पाणी टाकून घेतलं आहे म्हणजे हे लवकर थंड होतील, कारण आपल्याला त्यातनं हाताने पिळून पूर्ण पाणी काढायचं आहे। ते थंड होईपर्यंत बघा मी इकडे मसाल्यामध्ये कांदा घेतलाय चिरून, लसूण अद्रक घेतलाय, मिरच्या घेतल्या आहेत 2, खोबऱ्याचे तुकडे, दालचिनी आणि मिरे आणि 3 मिरे आणि 3 लवंगा घेतलेले आहेत। आता आपण हा सगळा मसाला भाजून घेऊ। त्यासाठी बघा मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा कांदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। आपण मसाला सोयाबीन करतोय त्यासाठी आपल्याला हा मसाला भाजून घ्यावा लागेल। आता हा कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। ह्या मसाल्यामध्ये एखाद 2 गोष्ट कमी जास्त असेल तरी काही हरकत नाही। तुम्हाला यामध्ये धने वगैरे वाढवायचे असतील तर तेही घेऊ शकता। आता बघा कांदा चांगला परतला आहे आपला। आता ह्यामध्ये बाकीचं जे मी मसाल्याचं सामान घेतलं होतं ते सगळं आता ह्यामध्ये टाकून घेणार आहे आणि ते पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। बघा इथे मी सगळं सामान टाकून घेतलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित असं परतून झालेलं आहे। मसाला आपला इथे भाजून झालेला आहे। हा मसाला पण आता आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि याला थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे। आता आपला भाजलेला मसाला थंड होईल तोपर्यंत आपण जे आधी सोयाबीन चाळणीवर काढून ठेवले होते ते थंड झालेले आहेत। त्यातलं पाणी काढून घेऊ। ह्यातलं पूर्ण पाणी असं हाताने पिळून आपल्याला काढून घ्यायचं आहे, कारण जरी आपण चाळणीवर सगळं पाणी ह्या सोयाबीनमधलं निथळून घेतलं तरी त्यामध्ये पाणी खूप असतं, कारण सोयाबीन पाणी खूप शोषून घेतं आणि त्यामध्ये पाणी भरपूर प्रमाणात असतं आणि ते पाणी सगळं आपल्याला हाताने पिळून काढून घ्यायचं आहे। जर आपण हे पाणी काढून घेतलं नाही आणि तशीच सोयाबीन भाजीमध्ये टाकले तर आपली भाजी बेचव होते। सोयाबीनची भाजी चवदार लागण्यासाठी ही स्टेप करून घेणं खूप महत्त्वाचं आहे। हाताने दाबून ह्या सगळ्या सोयाबीनमधलं पाणी मी इथं काढून घेणार आहे। शक्य तितकं पाणी आपल्याला ह्यामधलं काढून घ्यायचं आहे। बघा आता ह्याचप्रमाणे मी सगळं सोयाबीनमधलं पाणी काढून घेते। बघा आता इथे सगळे सोयाबीनमधलं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि हे सोयाबीन आपल्याला आता तेलावर परतून घ्यायचे आहेत। त्यासाठी बघा मी इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि ह्या तेलावर हे सोयाबीन आपल्याला परतून घ्यायचे आहेत। अगदी 2 ते 3 मिनिटं मी तेलावर हे सोयाबीन परतून घेते। असं करण्यामुळे थोडंफार जरी पाणी सोयाबीनमध्ये राहिलं असेल तर ते पूर्ण निघून जातं आणि भाजी आपली चवदार लागते। बघा इथे 2 ते 3 मिनिटं मी तेलावर हे सोयाबीन असेच आता परतून घेते। थोडे थोडे करून आपण तेलामध्ये हे तळून पण घेऊ शकतो, पण मी एकदम सगळे सोयाबीन टाकून परतून घेतलेले आहेत। सोयाबीन परतून होईपर्यंत आपण जो मसाला भाजून घेतला होता तो पण थंड झालेला आहे आणि आता याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। बघा ह्याप्रमाणे मी इथे वाटण करून घेतलेलं आहे। आता आपली भाजीची पूर्ण तयारी झालेली आहे। आपण आता भाजी करून घेऊ। त्यासाठी ज्या कढईमध्ये आपण सोयाबीन परतून घेतले होते त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे। परत सगळं वाटण मी तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हे वाटण आपण जरी तेलावर परतून घेतलेलं असलं तरी फोडणीत त्याला परत एकदा तेलावर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। बघा इथे चांगलं तेल सुटलेलं दिसतंय आणि आपलं वाटण चांगलं परतून झालेलं आहे। त्यानंतर इथे बघा मी टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे। 2 मध्यम आकाराचे टमाटे मी इथे घेतलेत आणि ते मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेली आहे आणि ते टमाट्याची पेस्ट पण आपल्याला या वाटणामध्ये आता टाकून घ्यायची आहे आणि टमाट्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला मसाल्यामध्ये हे टमाट्याची पेस्ट पण आता परतून घ्यायची आहे। भाजीला काय करावं जर सुचत नसेल तर सोयाबीनच्या भाजीचा एक खूप छान ऑप्शन आहे। चवीला पण ही भाजी खरंच खूप छान लागते आणि त्याचबरोबर सोयाबीन पौष्टिक पण आहेत। बाहेर मिळते अगदी त्याच चवीची भाजी आपली घरच्या घरी तयार होते।
टोमॅटो पेस्ट पण आपली आता चांगली परतून झालेली आहे आणि वाटणाला पण चांगलं तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण ड्राय मसाले टाकून घेऊ. त्यामध्ये मी टाकलेली आहे तिखट पावडर, त्यानंतर हळद पावडर टाकून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे गरम मसाला. बस एवढेच मसाले यायला लागतात, जास्त मसाल्याची गरज पडत नाही. आणि हे मसाले पण आपल्याला आता वाटणामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. आता हे मसाले मी चांगले मिक्स करून घेतलेले आहेत आणि आपल्याला आता ह्या भाजीची चव अजून वाढण्यासाठी यामध्ये टाकून घ्यायची कसुरी मेथी. बघा इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे, हातावर थोडीशी चोळून ही मेथी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे. खूप छान चव लागते या भाजीमध्ये. आता ही कसुरी मेथी पण चांगली मिक्स करून घेऊ. बघा ह्याप्रमाणे मी मिक्स करून घेतलेली आहे आणि आपल्याला आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. अगदी थोडं मी पाणी यामध्ये टाकून घेणार आहे, कारण आपल्याला खूप पातळ ही भाजी करायची नाही आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये, ज्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो पेस्ट करून घेतली होती त्यामध्येच मी पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता ह्याला आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. बघा छान अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली दिसते. खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही, अगदी बरोबर आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता याला छान अशी दणदणीत आपण उकळी काढून घेऊ. भाजीला चांगली उकळी आलेली आहे. यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता आपण जे सोयाबीन परतून घेतले होते ते आपल्याला ह्या भाजीमध्ये टाकून घ्यायचे आहेत. बघा इथे मी सोयाबीन टाकून घेतलेले आहेत आणि हे सोयाबीन आता व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ. बघा मी सगळीकडून छान असे हे सोयाबीन भाजीमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आणि आपल्या भाजीला कलर पण खूप सुंदर आलेला दिसतोय. भाजीमध्ये सोयाबीन एकीकडे आणि रस्सा एकीकडे असं अजिबात झालेलं दिसत नाही. अगदी एकसंध असा आपला हा रस्सा झालेला आहे. भाजीला रंगही अगदी सुरेख आलेला आहे आणि त्याचबरोबर भाजीचा सुगंध अगदी सगळा घरभर पसरला आहे. बघा किती छान अशी आपली ही सोयाबीनची भाजी दिसतीये. छान अशी तरी आलेली दिसतीये भाजीवर. आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे वरून थोडी हिरवीगार अशी कोथिंबीर. बारीक चिरून मी कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेली आहे. सोयाबीनची ही भाजी भाकरीसोबत त्याचबरोबर पोळीसोबतसुद्धा खूप छान लागते. भातासोबतसुद्धा आपण ही भाजी खाऊ शकतो. अशी खूप सुंदर दिसणारी आणि खूप छान चवीला लागणारी आपली सोयाबीनची ही भाजी तयार झालेली आहे. आपण ही भाजी आता प्लेटमध्ये काढून घेऊ. ना खूप पातळ ना खूप घट्ट अशी छान आपली भाजी ही तयार झालेली आहे. तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि कशी झाली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तुम्हाला जर ही सोयाबीनच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर आज पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.